पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। या ठिकाणी फरकांचा निषेध करतोय पहिल्यांदा। त्याचबरोबर जवळजवळ ह्या सुशिक्षित माणूस, नावाजलेला माणूस, ज्या घराच्या मागे बरेच मंत्री लोक आहेत, बरेच राजकीय पुढारी आहेत आणि अशाच्या जोरावर ह्या जे धंदे करतोय म्हणजे वाईट कॉलेजचा प्रकार झालेला आहे हा। आणखी त्याला साथ देणारी त्याला तर अटक झालेलीच आहे। जवळजवळ हजाराच्या वर त्याचे रेकॉर्डिंग निघालेले आणि त्या पद्धतीने सीडी मिळालेले आहेत। लवकर त्यांना अटक तर झालेलीच आहे, तरी पण एखाद्या वेळेस ही दबादबी करण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे। कारण त्याच्या मागे भरपूर मोठे लोक आहेत। त्याच्याशिवाय जी महिला आयोगाच्या ठिकाणी जी अध्यक्ष म्हणून बसलेली महिला आहे चाकणकर, हिने तिला अटक करण्याची गरज आहे। कारण एक महिला दुसऱ्या महिलांच्यावर अत्याचार होते, एवढ्या पद्धतीने अत्याचार होत आहे, तर तिने आवाज उठवायला पाहिजे। तिला कंट्रोल करण्यासाठी म्हणून, महिलांना न्याय देण्यासाठी म्हणून त्या पदावर बसवलेलो आहे आणि तीच महिला त्यांना साथ देते आहे। तर त्याला पहिल्यांदा अटक करून त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे। राजीनामा देऊन ही गोष्ट थांबणारी नाही आहे, कारण सगळी बरोबरीने सूत्रधार ती चाकणकर पण आहे। त्या पद्धतीने तिला पहिल्यांदा अटक करावी आणि तिला 2 नंबर दोषी म्हणून, आरोपी म्हणून करावं, एवढंच मी या ठिकाणी सांगते। आणि हे अत्याचार कमीत कमी व्हायला पाहिजे, सगळे बंद व्हायला पाहिजे। मोदी सरकारच्या ह्याच्यामध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्ये अत्याचार वाढतच चालेल, महिलांच्यावर वरच्यावर अत्याचार वाढत चालेल। आणि आता इतके दिवस मंत्री संत्री होते, लॉजमध्ये बोलावून अत्याचार करत होते, आता हे तर अगदी बोर्ड लावून, ज्योतिषाचा बोर्ड लावून अशा पद्धतीने अत्याचार व्हायला लागलेले आहेत। तर हे थांबले पाहिजे आणि त्याला कडक शासन होणं गरजेचं आहे। मला तर म्हणायचं एवढं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळालेलं आहे, तर त्याची केसही न झाला होता, त्याला फाशीची शिक्षा देणे हे गरजेचं आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सोलापूर जिल्हा उपसंपादक मोहसिन अत्तार।